तुमच्या ठरलेल्या शेड्यूलमध्ये तुमचा कोणता कस्टमर सर्वात जास्त गोंधळ निर्माण करतोय? बहुतेक वेळी तो तुमचा सर्वात मोठा कस्टमर असतो, ज्याच्याबरोबर तुमचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते आहे तो, ज्याच्याकडून तुम्हाला सगळ्यात जास्त रिव्हेन्यू येत असतो तो. आता जर मी तुम्हाला सांगितलं की तो तुमचा सर्वात मोठा कन्स्टेंट असू शकतो, तुम्ही म्हणाल असं कसं असू शकतं? असा मोठा कस्टमर तुम्हाला मोठ्या, कॉम्प्लेक्स आणि ऐनवेळी बऱ्यापैकी बदलणारे ऑर्डर्स देत असतो. हे बदल त्याला फास्ट ट्रॅकवर करून हवे असतात. काही वेळा त्यांचे स्पेशल स्पेसिफिकेशन्स असतात आणि वारंवार त्याचे रिव्हिजन्स चालू असतात. त्या मोठ्या कस्टमरसाठी आपली प्रोडक्शन टीम रेग्युलर असलेलं बाकीचं सगळं काम सोडते आणि फक्त त्यांच्या त्या स्पेसिफिक ऑर्डरसाठी अख्खा कारखाना कामाला लावते. आणि त्यामुळे इतर सगळ्या ग्राहकांचं वेळापत्रक विस्कटतं, WIP वाढतो, लहान ग्राहकांची डिलिव्हरी चुकते, तिकडे आपले रेप्युटेशन खराब होते. म्हणजेच हा तुमचा मोठा कस्टमर तुमच्या कारखान्यावर मार्केट कन्स्टेंट बनून राहिलेला आहे, कारण तुम्ही या कस्टमरसाठी तुमची सिस्टीम स्वतःहून कोलॅप्स करताय. एका कस्टमरसाठी, भलेही तो तुमचा सगळ्यात मोठा कस्टमर असला तरी, त्याच्या रिक्वायरमेंटसाठी आपली सिस्टीम डिस्टर्ब करणे योग्य नाही. ही आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर नेणारी गोष्ट आहे. याला उपाय म्हणजे अतिशय फ्रँक पण योग्य असे कमर्शियल कम्युनिकेशन. कस्टमरकडून ऐनवेळी मागणी केल्या जाणाऱ्या बदलांची किंमत आपल्या सिस्टीमला नेमकी किती पडणार आहे हे समोरच्या कस्टमरला सांगून एक स्टेबल प्लॅन ऑर्डर पॅटर्न तयार करून घेतला तर या दुष्टचक्रात आपण अडकत नाही. सर्वोत्तम कस्टमर नेहमी सर्वात मोठा नसतोच. प्रिडिक्टेबल आणि फिक्स्ड ऑर्डर पॅटर्न असलेला कस्टमर हा नेहमी सर्वोत्तम असतो.